नमस्कार. आज आपण आलो आहोत आपल्या भारत देशातील सगळ्यात मोठा समुद्रावरील जो पूल आहे, त्या पुलावर आज आपण आलो आहोत. या पुलाची लांबी आहे सुमारे 22 किलोमीटर. हा पूल आहे शिवडी ते चिर्ले या दरम्यान ह्याचं जे काम झालेलं आहे. या पुलाचं उद्घाटन आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. या पुलावरून दररोज सुमारे 70,000 गाड्यांची आवक जावक होऊ शकते असा दावा केला जातो. या पुलाचा फायदा असा होणार आहे की CST कोलाबावरून किंवा जे गेटवे ऑफ इंडियावरून जे येणारी वाहतूक आहे ही सहजरित्या नवी मुंबईचं जे विमानतळ झालं आहे दिबा पाटील हे विमानतळाला अगदी सहजरित्या कनेक्ट होऊ शकतं. तसेच पनवेल मार्गे हा मार्ग सरळ पुण्याला कनेक्ट केला जाऊ शकतो आणि गोव्याला सुद्धा या मार्गाने जाण्यासाठी एकदम सोयीस्कर आणि सुलभ अशी व्यवस्था होत आहे. नावाशिवा, उरण, JNPT या भागातील लोकांना डायरेक्ट मुंबईला कनेक्ट होण्यासाठी ह्या मार्गाचा खूप मोठा फायदा होत आहे. या मार्गावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्या गाडीला ताशी 100 किलोमीटर वेगानं जाण्याची मर्यादा दिलेली आहे. सुमारे 17,000 करोड रुपये लावून हा पूल बनवला गेला आहे असा दावा केला जातो. हा पूल बनवत असताना समुद्राचं, पर्यावरणाचं आणि नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करूनच हा पूल बनवला गेला आहे. या पुलावर नियंत्रण हे 24 तास CCTVच्या माध्यमातून एका नियंत्रण कक्षामधून ठेवलं जातं. इमर्जन्सीसाठी एक ॲम्ब्युलन्स आणि एक बाईक तिथं 24 तास उपलब्ध असते. या पुलाला भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाचं नाव अटल सेतू असे दिले गेले आहे. जर तुम्ही या पुलावरून प्रवास केला असेल तर किंवा प्रवास केल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा. भेटू आपण परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.